काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे अधिकृत युवा उमेदवार गोवाल पाडवी यांनी विसरवाडी आठवडे बाजारपेठेत मतदारांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली। अगोदर विसरवाडी येथील बालाजी मंदिरात भगवान बालाजीचे दर्शन घेऊन गावातील व्यापारी, लहान दुकानदार तसेच युवक, महिला भगिनी यांच्याकडे आस्थेवाईकपणे विचारपूस केली। यावेळी नवापूर आदिवासी काँग्रेस कमिटीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा करंजी बुद्रुक सरपंच आर.सी. गावित, काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, माजी नगराध्यक्ष दामोण्णा बिराडे, शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया, फैजल शेख, तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित, पंचायत समिती उपसभापती शिवाजी गावित, महाविकास आघाडीचे मालतीताई वळवी, देवका पाडवी, जयंत पाडवी, भांगरपाडा, इलामची गावित, देवजी सेठ, माजी सरपंच बिपिन गावित, जया गावित, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष चितवीचे सरपंच रविकांत गावित, देवलीपाडा सरपंच प्रदीप गावित, नरेंद्र गावित, महाविकास आघाडीचे राजू गावित, पंचायत समिती सदस्य ललिताताई वसावे, जिल्हा परिषद सदस्य शैलेश वसावे, माजी सरपंच राजेश गावित, भरडूचे डिगा गावित, भरडू सरपंच विजय गावित, सखाराम गावित, मिनिश गावित, किसन गावित वागदी, नानगीपाड्याचे प्रशांत गावित, बिल्दाचे सरपंच धर्मेंद्र गावित, काशीराम गावित, माजी सरपंच आदींसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसंगी वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेत लहान चिमुकल्यांची भेट घेण्यास विसरले नाही। युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद गोवाल पाडवी यांना मिळत होता। यावेळी लोकसभेचे काँग्रेस उमेदवार पुढील प्रचारासाठी साक्री तालुक्यात रवाना झाले। विसरवाडी गावात लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी यांना लोकांचे प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना विरोधकांमध्ये धडकी भरेल अशी गत आहे। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर, मुख्य संपादक सुनील गावित। आज महाविकास आघाडीचे लोकप्रिय आणि तरुण तडफदार उमेदवार आदरणीय गोवालदादा पाडवी हे विसरवाडी या ठिकाणी एक भेट घेण्यासाठी आज गुरुवार बाजाराचा दिवस असल्या कारणाने मतदारांची भेट घेण्यासाठी ते आज आले आणि शहरामध्ये फिरत असताना आज उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळाला। लोकांनी स्वतःहून पुढे येऊन सांगितलं की तुम्हाला आम्ही मदत करू आणि 100% तुमचा विजय निश्चित आहे, अशा प्रकारचा प्रतिसाद आणि पाठिंबा आम्हाला मिळाला। आम्ही फार त्याच्याने उत्साहित झालो आणि या निमित्ताने सांगू इच्छितो की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो घमेंड, जी तानाशाही सुरू आहे, जी दादागिरी सुरू आहे, एक वेगळ्या प्रकारची भाषा केली जात आहे, त्याला उत्तर म्हणून ही जनता देणार आहे। आज सोशल मीडियाच्या माध्यमातून, नेट मीडियाच्या माध्यमातून सगळे मतदार लोक बघत आहेत आणि महाविकास आघाडीने एक तरुण तडफदार उच्च सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे आणि म्हणून काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, काही व्हिडिओ बघितले। आम्ही या जिल्ह्याचे नेते आमच्या उमेदवारावर टीका करताना म्हणाले की उपरेटपुरे आहेत आणि त्यांचे सुद्धा चिरंजीव जेव्हा 10 वर्षाच्या आधी निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा त्यांना या जिल्ह्यामध्ये कोणी ओळखत होतं का, असा प्रश्न आज जनतेसमोर आहे। आणि असं असताना आज परिपाटी, परचारित्र चांगलं अशा प्रकारचा एक तरुण उमेदवार आम्ही दिलेला आहे आणि निश्चितच या मतदारसंघामध्ये जो प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच्याने आमचा आत्मविश्वास आहे की जो या मतदारसंघामध्ये जो घमेंड, जी काय म्हणतो आपण की ज्या प्रकारे यांचा अहंकार सुरू आहे, तो अहंकार मोडल्याशिवाय ही जनता, या जिल्ह्यातील जनता, या मतदारसंघातील जनता यांचा अहंकार मोडल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे हे आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो आणि जनतेचा पाठिंबा आम्हाला दिवसेंदिवस भरपूर आहे आणि रोज ना रोज तरुण लोक भेटत आहेत। याच्यावरनं या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झालेली नाहीत हे दिसून येत आहे आणि या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गोवालदादा पाडवी हे निश्चितच निवडून येतील आणि या जिल्ह्याचा विकास करतील, एवढं या निमित्तानं मी सांगू इच्छितो। धन्यवाद। विसरवाडी म्हणजे बघा, खरं तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नवापूरच राजकीय राजधानी आहे आणि इथे आल्यावर, विसरवाडी आल्यावर बाजारात आलो आम्ही, एकदमच उत्तम प्रतिसाद भेटला आम्हाला। भरपूर लोक भेटले आम्हाला, लोकांसोबत एकदम मस्त रॅलीसारखी निघाली आमची आणि हे आम्हाला पुढच्या वाटचालासाठी, पुढच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी खरंच ताकद देणार आहे आणि इकडचा काँग्रेस कार्यकर्ता, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता एकदम मजबूत आहे हे दिसून येतं। जनता सोबत आहे, मतदार सोबत आहे, निश्चितपणे आम्ही महाविकास सीट निवडून आलो।